रस्ते दुरुस्तीच्या कामांना कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला, मात्र रस्त्यांची परिस्थिती जर बघितली तर ती अतिशय बिकट असल्याचं पाहायला मिळतंय। या खड्ड्यांच्या त्रासामुळे नाशिककर देखील हैराण झाले आहेत। महापालिकेने केलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांवर आता नाशिककर प्रश्न उपस्थित करतायत। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडखे यांनी आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी शुभम बोडखे। शुभम, खरं तर नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा देखील आहे आणि त्यासाठी नाशिकच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील जो आहे तो प्राप्त झालेला आहे आणि याच अनुषंगानं पावसाळ्याच्या पूर्वी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जे रस्त्यांची कामं आहेत ती नाशिकच्या रस्त्यांची कामं देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। मात्र आपण जर सध्या नाशिकच्या अंबड सिडको परिसरामधले हे रस्ते जर बघितले हे अतिशय बिकट या ठिकाणी हे रस्ते आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत। दररोज याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अपघात देखील घडत असतात। छोट्या मोठ्या अपघातांमुळे हा ब्लॅक स्पॉट देखील तयार झालेला आहे। आपण जर बघितलं तर अक्षरशः रस्त्यांची चाळण झालेली आहे। वाहनधारकांना देखील आपलं वाहन जे चालवताना खडतर प्रवास करावा लागतोय, तारेवरची कसरत करावी लागते। एकूण जर नाशिक शहरातली परिस्थिती बघितली तर नाशिकच्या पंचवटी परिसर असेल, तपोवन परिसर असेल, अंबड, सिडको, सातपूर या सगळ्याच ठिकाणी जर बघितलं तर रस्त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे। नाशिक शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यावधींचा निधी देखील खर्च करण्यात येतोय आणि त्याच अनुषंगानं जो महत्त्वाचा प्रश्न जर बघितला तो नाशिकच्या रस्त्यांचा आहे आणि याच रस्त्यांची परिस्थिती हा पहिल्याच पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने झाल्याचं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये जर बघितलं तर या अपेक्षित आहे की या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे प्रशासनाने लक्ष द्यावं आणि लवकरच हे रस्ते पुन्हा एकदा मूळ स्थितीत यावेत, चांगल्या स्थितीत यावेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दोन ठाकरे